हॅलो गर्ल्स, आज आपण बघतोय साऊथ इंडियन हेअरस्टाईल. तुम्ही पाहिलं की मी इयर टू इयर सेक्शन काढून घेतलं आहे आणि आता आपण बॅक प्रोफाईलला हेअर प्रेप करून घेतो. हेअर प्रेपसाठी मी मूज लावून घेतलं आहे आणि मी आता इथे ब्लो ड्राय करते. ब्लो ड्राय पण यासाठी करतोय कारण की हेअर्स फार लांब आहेत. जर तुम्ही इथे क्रिम्पिंग करायला गेले पूर्ण हेअर्सला किंवा स्ट्रेटनिंग करायला गेले तर खूप वेळ लागेल. परंतु इयर टू इयर सेक्शनला क्रिम्पिंग करायला कधीच विसरू नका, कारण की इयर टू इयर सेक्शनमध्ये आपल्याला नेहमी बाउन्स हवा असतो सगळ्या हेअरस्टाईलमध्ये. सो नेहमी लक्षात ठेवा की इयर टू इयर सेक्शनला तुम्हाला नेहमी तुम्हाला क्रिम्पिंग करून घ्यायचं आहे. चला आता तुम्ही बघता बॅक प्रोफाईलमध्ये सगळ्यात आधी आपण एक आडवा सेक्शन काढून घेतला आहे आणि त्या आडव्या सेक्शनचे आपण 2 उभे भाग करणार आहोत, म्हणजे 2 वर्टिकल सेक्शन, आणि ते जे 2 सेक्शन आहे त्याला अजून 2 सेक्शनमध्ये डिवाइड करणार आहे. सो टोटल आपण चार पार्ट केले. ही जी हेअरस्टाईल आहे या हेअरस्टाईलमध्ये आपण कम्प्लिटली कर्ल्स करणार आहोत आणि मी ओपन कर्ल्स ठेवणार आहे. सो सगळ्यात पहिले तुम्ही बघता की इथे मी आधी पहिला कर्ल्स केला आणि त्यानंतर त्याला दोन्ही कर्ल्स मी ओपन ठेवले. बट माझा पहिला जो कर्ल्स होता ना तो सुटायला लागला. सो मी पाहिलं आणि त्यानंतर दोन्ही कर्ल्सला परत एकदा कर्ल्स करून घेतले आणि त्याच्यानंतर सेक्शन क्लिपच्या सहाय्याने तो जो कर्ल्स आहे त्याला मी अटकवून घेतलं. सो हे का केलं आपण, कारण की हे जे हेअर्स आहेत म्हणजे स्नेहलचे जे हेअर्स आहेत ते खूप हेल्दी आहेत आणि व्हर्जिन हेअर्स आहेत. सो त्याच्यामुळे तिच्या हेअर्सवरती कर्ल्स बसत होते किंवा कर्ल्स ओपन होत होते. समजा जर असंच तुमच्याकडून कधी झालं तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे मूज लावायचं आहे, नाहीतर आपला स्प्रे यूज करायचा आहे जो आपला टाफ्टचा हार्ड स्प्रे आहे तो यूज करायचा आहे. कर्ल्स करायचे आहेत आणि सेक्शन क्लिपच्या हेल्पने त्याला अटकवून ठेवायचे आहेत. असं केल्याने तुमचे कर्ल्स थोडं जास्त लॉंगर टाईम इंटॅक्ट राहतील. सो अशा प्रकारे आपण बघतोय की इथे आपण कर्ल्स कंप्लीट करतोय. आपल्याला इथे कर्ल्स करायला खूप वेळ लागणार आहे कारण की तिचे हेअर्स मोठे पण आहेत आणि व्हॉल्यूम पण जास्त आहे. सो असं करत करत आपल्याला क्राऊन सेक्शनपर्यंत पोचायचं आहे. क्राऊन सेक्शनच्या अगोदरचा सेक्शन म्हणजे आपण जेव्हा सेक्शन घेतो तेव्हा टोटल क्राऊनपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरचा जो सेक्शन आहे त्या सेक्शनला आपल्याला एक्सटेन्शन ॲड करायची. सो आता जेव्हा आपले कर्ल्स कंप्लीट होणार आहेत, माझं एक लास्ट आता सेक्शन राहिला आहे. हा सेक्शन झाल्यावरती म्हणजे हे कर्ल्स कंप्लीट झाल्यावरती आपण इथे आता एक्सटेन्शन ॲड करणार आहोत. सो सगळ्यात आधी फायनल सेक्शन तुम्ही बघताय की आता जसं जसं आपण वरती जाणार आहोत आपले कर्ल्स जे ते ओपन दिसणार आहेत, प्रेझेंटेशनवाले कर्ल्स दिसणार आहेत, तेव्हा आपण अजून फाईन सेक्शन घेतो आणि पातळ सेक्शन घेतो. पातळ सेक्शन करून जेव्हा तुम्ही फ्लॅट कर्ल्स करता तेव्हा तो कर्ल्स टिकून राहतो. अशा प्रकारे 2 आपल्याला हेअर क्लिप्स किंवा हेअर एक्सटेन्शनचे स्ट्रॅप्स ॲड करायचे. ते ॲड करून झाल्यावरती आता क्राऊन सेक्शनला पण अगेन आपल्याला कर्ल्स करायचं आहे. बघा ह्या हेअरस्टाईलमध्ये आणि आपली जी एंगेजमेंट हेअरस्टाईल असते याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. याच्यामध्ये जे कर्ल्स आहेत ते कर्ल्स आपण वरती जातो, म्हणजे मानेपेक्षा वरच्या साईडला आपण जातो. पण जी आपली एंगेजमेंटची हेअरस्टाईल असते त्याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला जात नाही, आपण खालच्या खालीच म्हणजे आपल्या मानेच्या जी लेवल आहे त्या लेवललाच फक्त आपण कर्ल्स करतो. सो माझे इथे एक्सटेन्शन लावल्यानंतरचे कर्ल्स कंप्लीट झालेत. आता मी इयर टू इयर सेक्शन कर्ल्स करायला घेतलं. इयर टू इयर सेक्शनचे वर्टिकली म्हणजे 2 उभे भाग करायचे आणि त्यानंतर छोटे छोटे आडवे सेक्शन घेऊन त्याला पण आपल्याला कर्ल्स करायचा. कर्ल्स करताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला इनवर्ड कर्ल्स करायचे. आता तुम्ही बघताय की आपण इयर टू इयर सेक्शनला कर्ल्स केल्यामुळे कसा बाउन्स क्रिएट झाला आहे. सो असे कर्ल्स तुम्हाला करायचे आणि आपण इथे 25 नंबरची टॉंग यूज केली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता सगळे सेक्शन क्लिप्स काढून घ्यायचे. सेक्शन क्लिप्स काढताना क्लायंट्सला किंवा आपल्या ब्राईडला थोडंसं दुखतं, त्याच्यामुळे सेक्शन क्लिप व्यवस्थित काढा. इथे स्नेहलला पण फार त्रास होतो, एकदम मोठे हेअर्स आहेत. सो त्यानंतर आपण काय करतोय, क्राऊन सेक्शन मी तुम्ही बघताय थोडंसं बॅककोम करून घेतलं आहे. आणि प्रत्येक साऊथ इंडियन हेअरस्टाईलला लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही क्राऊन सेक्शन काढता तो असा प्रॉपर राऊंड असा दिसायला हवा. आपल्या नॉर्मल हेअरस्टाईलमध्ये राऊंड नाही दिसला तरी चालतो, बट साऊथ इंडियन हेअरस्टाईलमध्ये एक राऊंड क्राऊन सेक्शन असा दिसायला हवा. त्यानंतर फ्रंटचे जे कर्ल्स आहेत ते मी ओपन केलेत आणि हातानेच त्याला फिनिशिंग करून आपण मागे टक करून घेतो. बस एवढंच करायचं आपल्याला. अशा प्रकारे आपली ही हेअरस्टाईल कंप्लीट होते. आता फिनिशिंग पार्ट बघतोय आपण. मी काय केलं आहे, क्यूनचा स्प्रे घेतला आहे आणि जिथे जिथे हेअर्स वरती होत आहेत किंवा हे होत आहेत फ्रिझी हेअर्स वरती येत आहेत तिथे तिथे मी स्प्रे यूज करून घेतला आहे. फ्रंट कर्ल्स नेहमी एकदा त्यांना परत फिनिशिंग करायचं आणि त्यानंतर ही आपली हेअरस्टाईल रेडी. थोडंसं जेव्हा पण तुम्हाला ओपन कर्ल्स ठेवायचे असतात तेव्हा थोडंसं त्यांना कोंब करून घ्यायचं, एकदम हलकं म्हणजे ते असे छान इम्पॅक्ट दिसतात. किंवा ह्याच्यावरती तुम्ही स्पायडर जेलचा पण उपयोग करू शकता. बरं, इथे मी एक छोटीशी टेक्निक दाखवली आहे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही कानांमध्ये मी आपला जो कोल्हापुरी साज असतो तो घालून घेतला आहे आणि त्याचा मधला जो भाग आहे तो वरती टक करून घेतला. अशा प्रकारे इथे एक छान ज्वेलरी होते तुमची, कानवेल इथे अशा प्रकारे छान झाले. सो नक्की ही टेक्निक यूज करून बघा. गजरा लावायचा तर तो ॲड करू शकतात. अशा प्रकारे ही आपली हेअरस्टाईल